नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज बनवली आहे गवारीची भाजी. पण ज्या दिवशी मी सोयाबीनची भाजी बनवली ना, त्याच दिवशी मी अमोल आणि मायासाठी गवारीची भाजी केलेली, त्याची ही रेसिपीची व्हिडिओ आहे. त्या दिवशी सोयाबीनची केलेली, तर ती व्हिडिओ मी अपलोड केलेली आणि ह्याची आज करणार आहे. तर चला, साध्या सोपी पद्धत, अगदी चटपटीत अशी गवारीची भाजी रेसिपीज पाहूया. तर मस्त अशी गावठी कवळी गवार मी घेतलेली आहे. ती साफ केलेली, साफ करून धुवून घेतलेली आहे. आणि आता एका कढईमध्ये जिरं आणि मोहरी मी तडतडून घेणार आहे. आणि ही ना लसूण आहे, साधारण 8 ते 10 पाकळ्या मी घेतलेल्या आहेत, त्या ठेचून घेतलेल्या होत्या. आणि लसूण थोडीशी गुलाबी कलरची झाली की त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकून कांदा टाकलेला आहे. आणि आता कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे. तर हे पाहू शकता, कांद्याचा कलर बदललेला आहे. आता ही जी गवार आहे ना, मी त्या कांद्यामध्ये छानपैकी फ्राय करून घेणार आहे. काही जणांना गवार साफ केली ना की तेल टाकून ना कढई तशी फ्राय करून घेतात, मग ती साईडला काढतात आणि मग नंतर फोडणी देतात. तर यावेळेस ना आपण कांदा वगैरे टाकून घ्यायचा आणि मग त्यात गवार टाकून छान अशी परतून घ्यायची आहे. थोडंसं हिंग, हळद, कांदा लसूण मसाला, लाल तिखट मसाला टाकलेला आहे. थोडासा गरम मसालाही टाकलेला आहे मी ह्याच्यामध्ये. आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. तर आता ना हे छानपैकी आपण हलवून घेणार आहोत. कोथिंबीर टाकून घेतले. आता हे मस्त एकजीव करून घेणार आहोत. नॉनस्टिक कढई किंवा नॉनस्टिक पॅन असं काय असेल ना, तर त्याच्यामध्ये भाजी अजिबात लागत नाही, म्हणून मी नॉनस्टिकच कढई घेतलेली आहे. आणि थोडंसं क्वचित असं पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी टाकलेलं नाही आहे, खाली लागायला नको म्हणून नॉर्मल असं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. साधारण 7 किंवा 8 मिनटं आता आपण हे वाफवून घेणार आहोत. आणि वाफवून झाल्यावर आपली भाजी गवारची तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्ही तिळकुटाचं कूट टाकू शकता किंवा शेंगदाण्याचं कूट टाकू शकता किंवा ओलं खोबरंही टाकू शकता. मी ना ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तर ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालेली आहे. सॉरी, ही थोडी लेट टाकले. तर माझ्या रेसिपीच्या व्हिडिओज कशा वाटतात हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील. तर हे पाहू शकता, गवार शिजले की नाही मी पाहते. ओके, भाजी तयार झालेली आहे. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता तर बाय, गुड नाईट, टेक केअर, शुभरात्री. सर्वांनी काळजी घ्या.